नमस्कार. राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेबद्दल आज मी थोडीशी माहिती देणार आहे. ही माहिती देण्यासाठी मी एका प्रेझेंटेशनचा वापर करेन. बोलताना मी मराठी किंवा हिंदीमध्ये बोलेन. प्रेझेंटेशनमध्ये जे लिहिलेलं असेल ते सगळं काही इंग्रजीमध्ये असेल. तर राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद याचं स्टेट ऑर्गनायझिंग एजन्सी जी आहे ती जिज्ञासा ट्रस्ट ठाणे आहे. राज्य समन्वयक म्हणून काम पाहतायत ते रवींद्र स्वामी धाराशिवचे. अकोला जिल्ह्यापुरतं कुतूहल संस्कार केंद्र मर्यादित आहे. त्याच्यातर्फे सौ वैजयंती पाठक बघतायत काम. आणि मी अकॅडमिक कॉर्डिनेटर म्हणून तुम्हाला ही माहिती देतोय. तर नॅशनल चिल्ड्रन सायन्स काँग्रेस ही ऍक्टिव्हिटी जी काही आहे ती CSC या नावाने ओळखल्या जाते, चिल्ड्रन सायन्स काँग्रेस. तर हे नॅशनल चिल्ड्रन सायन्स काँग्रेसचं अर्थ काय नेमका? तर नॅशनल चिल्ड्रन सायन्स काँग्रेस हे जे काही सुरुवात झाली ती नॅशनल काउन्सिल फॉर सायन्स अँड टेक्नॉलॉजी कम्युनिकेशन या संस्थेच्या खाली छत्रामध्ये, आणि याला पूर्ण सपोर्ट होता आणि आहे तो डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं आहे. सगळ्यात पहिलं जे काही याचं राष्ट्रीय संमेलन झालं ते 1993 साली, आणि तिथपासून साधारणतः 32 वर्ष हे ऍक्टिव्हिटी चालू आहे. या ऍक्टिव्हिटीच्या मागे प्रमुख उद्देश जो काही आहे तो विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन जागा करून त्यांची प्रगल्भता वाढवणे, त्यांची शोधक वृत्ती वाढवणे, या प्रगल्भतेचा आणि शोधक वृत्तीचा उपयोग करून एक वैज्ञानिक टेम्पर त्यांच्यामध्ये तयार होणं, या वैज्ञानिक प्रवृत्तीच्या मदतीने त्यांचं लोकल प्रॉब्लेम जे आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि हा या ऍक्टिव्हिटीचा प्रमुख उद्देश आहे. थोडक्यात संविधानाने जे काही अपेक्षा केलेली आहे त्यानुसार वैज्ञानिक दृष्टिकोन असलेला समाज आमच्या आजूबाजूला तयार झाला पाहिजे. आत्तापर्यंत हे वेगवेगळ्या ठिकाणी झाले. राष्ट्रीय बालविज्ञान परिषदा सुरुवात अर्थातच दिल्लीला झाली, दुसरी पण तिथेच झाली, तिसरी कुठे झाली, चौथी कुठे झाली, याच्यात ना तुम्हाला फारसा इंटरेस्ट आहे ना मला इंटरेस्ट आहे. हे आकडे दिलेले आहेत, कोणाला पॉज करून पाहायचं असेल ते पाहू शकतात. याच्यासाठी कोण भाग घेऊ शकेल हा खूप छान प्रश्न आहे, महत्वाचा आहे. तर उत्तर मोठं गमतीदार आहे. ज्या कोणाला प्रश्न पडतो असे दोघ जण एकत्र येऊन ते एक टीम बनवू शकतात आणि यात भाग घेऊ शकतात. बाकी कुठलाही क्रायटेरिया नाही. सर, मी तर शाळेतच गेलो नाही अजूनपर्यंत कधीच, माझे आई बाबा शेतात काम करतात आणि मी घरकाम पाहतो सगळं पूर्ण. तू हे करू शकतोस. मी रेल्वे स्टेशनवरती पॉलिशिंगचं काम करतो, तू सुद्धा हे करू शकतोस. सर, मला तर काही दिसतच नाही, मी अंध आहे, तरी सुद्धा तू हे करू शकतो. मी मूकबधीर आहे, तरी सुद्धा तू हे करू शकतोस. याच्यामध्ये कुठलाही अडचण नाही, आणि म्हणून मला ही ऍक्टिव्हिटी खूप आवडते. म्हणजे याच्यामध्ये मायकेल फॅरेडे होण्यासाठी सगळ्या क्षमता आहेत. मायकेल फॅरेडे फार मोठा शास्त्रज्ञ, कधीही शाळेत गेला नव्हता. कोणीही याच्यामध्ये एकलव्य होणारच नाही. तुम्हाला फक्त प्रश्न पाहिजे, तुमचं वैज्ञानिक विचार करायची क्षमता पाहिजे की तुम्ही बालवैज्ञानिक झाले. असो, थोडंसं फॉर्मली बोलायचं झालं तर हा ग्रुप इव्हेंट आहे. याच्यामध्ये 2 विद्यार्थी असणं अत्यावश्यक आहे, त्याच्याशिवाय हा इव्हेंट होत नाही. याच्यात थोडंसं असं विद्यार्थ्यांचं भाग घेऊन त्यांचे 2 भाग केलेले आहेत. म्हणजे एक 10 वर्षापासून
ते 14 वर्षापर्यंत, याला लोअर ग्रुप असं नाव दिलेलं आहे. आणि त्याच्यानंतर 14 वर्षापासून ते 17 वर्षापर्यंत याला अप्पर ग्रुप असं नाव दिलेलं आहे. अशा दोन ग्रुपमध्ये ही परिषद काम करू शकते. याला अप्पर ग्रुप आणि लोअर ग्रुप. आता हे सगळे पूर्ण टेक्निकल इश्यू येऊ नये म्हणून 31 डिसेंबरला त्यांचं जे वय असेल त्या वयाच्यानुसार त्यांचा ग्रुप ठरेल. ग्रुप ठरवणारा विद्यार्थी हा याचा ग्रुप लीडर असतो. परंतु एक विशेष याच्यामध्ये जे काही केलेलं आहे ते असं की चाइल्ड विथ डिसॅबिलिटी, मग तो अंध असेल, तो मूकबधिर असेल, त्याला काही दिव्यांग असतील, अशा वेळेला त्याचं वय हा फॅक्टर महत्वाचा राहणार नाही. साधारणतः 6वी पासून ते 9वी पर्यंतचा विद्यार्थी हा ज्युनियर ग्रुपमध्ये, मग त्याचं वय 12 वर्ष असू द्या, 20 वर्ष असू द्या, त्याला हरकत नाही. आणि 10वी पर्यंतचा जो काही आहे, 10वी ते 12वी, तो सिनियर ग्रुपचा विद्यार्थी असं याच्यामध्ये गृहीत धरल्या जाईल, त्यांचं एज काहीही असलं तरी सुद्धा. हा प्रोजेक्ट कसा करायचा? तर रिसर्च प्रोजेक्ट करायच्यासाठी काही वैशिष्ट्यपूर्ण अशा आपल्याला गोष्टी लागतात. विज्ञान याच्यासाठी पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचं वापरावं लागतं आणि ते बरंच असतं. तुम्हाला वैज्ञानिक विचार करावा लागतो. तुमच्या रोजच्या जीवनामधला कुठला तरी एखादा अडचण, एखादा प्रश्न घ्यावा लागतो आणि त्याचं वैज्ञानिक पद्धतीने उत्तर शोधावं लागतं. हा जो काही आहे तो विद्यार्थी ज्या वर्गामधला आहे, जे त्याचं अंडरस्टँडिंग आहे, जे तो पेलू शकेल, त्याच ताकदीचा त्याला प्रोजेक्ट असावा. म्हणजे विद्यार्थी आहे काहीतरी 6वी 7वीतला आणि तो रॉकेट टेक्नॉलॉजीच्या वरचा काहीतरी प्रोजेक्ट करतोय किंवा बऱ्याचशा चिप्स वापरून किंवा AI वापरून काहीतरी हे करतोय, तर ते त्यांनी केलेलं आहे असं काही वाटत नाही त्या ठिकाणी. तर हा प्रोजेक्ट इथे रिजेक्ट होतो. तर अशा तऱ्हेचा त्याला विचार करायचा आहे. सुरुवात याची अर्थातच तुमच्या प्रश्नांनी झाली पाहिजे. घराच्या आजूबाजूचे, शाळेच्या आजूबाजूचे, तुमच्या फ्लॅट सिस्टीमच्या आजूबाजूचे, तुमच्या समाजाच्या आजूबाजूचे, तुमच्या आजूबाजूचे असे प्रश्न शोधून काढा. जो काही दिलेला वेळ आहे म्हणजे साधारणतः ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या सुमारास तुमचं जिल्हास्तरीय येईल, तर तोपर्यंत आपला हा प्रोजेक्ट झाला पाहिजे. आणि जे काही रिसोर्सेस आहेत ते त्या ठिकाणी आपल्याला वापरता आले पाहिजे, अशी काळजी त्या ठिकाणी घेतली पाहिजे. आणि प्रोजेक्ट करायला पाहिजे. प्रोजेक्टसाठी एक मेन थीम दिलेली आहे. ही मेन थीम जी काही आहे, शाश्वत विकासासाठी विज्ञान आणि नवकल्पना, अशा तऱ्हेची ही याची प्रमुख भूमिका आहे. आणि याला साजून एक 5 सब थीम्स केलेल्या आहेत. याच्यामधल्या पहिल्या याचं जर का मराठी भाषांतर करायला गेलो तर ते होईल कचरा व्यवस्थापनासाठी पंचसूत्री, कमी करा, पुन्हा वापर करा, पुनःप्राप्ती, पुनर्रचना आणि पुनःचक्रीकरण, अशा तऱ्हेचं याचं मराठी भाषांतर आपल्याला करता येईल. ऊर्जा व्यवस्थापनाची चतुसूत्री, शोधा, प्रयोग करा, वृद्धी करा आणि प्रगती साधा, अशा तऱ्हेचं ऊर्जा व्यवस्थापनासाठी आपण करतोय. तिसरा विषय आहे तो म्हणजे पाणी, संकलन, विनियोग, पुन्हा वापर आणि संवर्धन. चौथा जो विषय आहे तो अन्न, ऋषी आणि कृषी आणि आरोग्य. याच्यामध्ये आपल्याला या तिन्ही याची सांगड घालायची आहे. आणि 5वा विषय आहे तो म्हणजे शाश्वततेसाठी भारतीय ज्ञान प्रणालीचा उपयोग.
अशा तऱ्हेचे हे 5 उपविषय आहेत. तुम्ही जो काही प्रश्न असेल तो या 5 मध्ये कुठेतरी फिट झाला पाहिजे, म्हणजे मग आपल्याला जास्ती योग्य त्याचा फायदा होऊ शकेल. तर पहिल्या उपविषयाबद्दल बोलूत. याच्यामध्ये काही मी सुचवतोय, पण एक लक्षात ठेवा, माझ्यापेक्षा विद्यार्थ्यांचं डोकं हे जास्ती सुपीक आहे. त्यांना जास्ती प्रोजेक्ट सुचू शकतील आणि त्याचं उत्तरही चांगले असतील. मूळ विषय आपला जो काही याच्यामध्ये सबथीम होती ती म्हणजे कचरा व्यवस्थापन. याच्यासाठी कमी करा, पुन्हा वापर करा, पुन्हा प्राप्ती करा, पुनर्रचना करा आणि पुनःचक्रीकरण. तर या याच्यामध्ये आपण कुठल्याही पार्टीला गेलो, लग्न समारंभ असेल, कुठलं काही हे असेल, त्याच्यामध्ये आपल्याला जेवणाचं हे असतं, फंक्शन असतं आणि तिथे असं आपल्या लक्षात येतं की बरचसं अन्न वाया जातं. हे वाया जाण्याचं मुख्य कारण हे असतं की सगळ्यांना भीती वाटते की पुन्हा लाईनीत आपण लागलो तर आपला नंबर येईल की नाही, तोपर्यंत अन्न उरेल की नाही. आणि एक उपजत थोडंसं मानवी स्वभाव जो काही आहे, तो भूक नसली तरी शिकार करणाऱ्या, त्याप्रमाणे आपलं भात घरचा डोंगर घेऊन घ्यायचा, 2 पोळ्या खात असलो तरी 4 पोळ्या पानात घ्यायच्या, अशा तऱ्हेचं हे चालतं. तर हे थांबवायचं असेल तर काय करता येईल? एक म्हणजे त्यांना विनंती करायची, इन्स्ट्रक्शन द्यायचे. दुसरं करून पाहण्याच्यासाठी म्हणून मी सुचवतोय या ठिकाणी की जी डिश आहे त्याचा आकारच लहान केला. म्हणजे जेवायच्यासाठी क्वार्टर डिश दिली. आता या क्वार्टर डिश मध्ये भाताचा डोंगर येणारच नाही. किंवा पोळी घेतली तर भाजी आणि पोळी एवढंच घेता येईल, भात घ्यायला जागाच उरणार नाही. अशा तऱ्हेचं जर का केलं तर एक 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 गोष्ट तो घेत जाईल, खात संपत जाईल आणि नंतर पुढची गोष्ट घेईल. याच्यामध्ये वाया जाण्याचं प्रमाण कमी होईल असं मला वाटतं. प्रयोग करून पहा आणि निष्कर्ष काढा. निष्कर्ष असाही निघू शकतो की हे आम्ही करायला गेलो पण असं काहीही झालं नाही. ओके, फाईन, नथिंग रॉंग इन इट. किंवा डिश ही थोडीशी पातळ करायची, म्हणजे त्याच्यामध्ये जास्ती अन्न घेतलं की कुठून तरी पडून जाईल ते. कपॅसिटी त्याची कमी करायची, होल्ड करायची. हे मी एक सुचवलेला भाग आहे, हे असंच केलं पाहिजे असं अजिबात नाही. पेपर रिसायकलिंगचं युनिट करता येईल तुमच्या शाळेमध्ये. पेपर रिसायकलिंगसाठी जुन्या वह्या ज्या आहेत त्याचे कागद वापरता येतील. त्यांना डी कलर करायच्यासाठी तुमचा केमिस्ट्रीचा अभ्यास चांगला होईल. त्याला नीटपणे प्रेस करायसाठी तुमचा फिजिक्सचा अभ्यास चांगला होईल. एक चांगला प्रोजेक्ट शाळेमध्ये उभा राहू शकतो. या हँड पेपर किंवा रिसायकल्ड पेपरच्या मदतीने तुम्ही काही गिफ्ट आर्टिकल्स तयार करू शकता. हे गिफ्ट आर्टिकल्स लोकांना देऊन पुष्पगुच्छाचा खर्च कमी करता येतो. देताना हे सांगता येतं की हा कागदही आमच्या शाळेमध्ये बनवलेला आहे. एक चांगला इम्पॅक्ट समोरच्याच्या वरती यांनी आपण देऊ शकतो. फूड वेस्ट आणि कंपोस्ट याचा संबंध तर निश्चितपणे आहे. बऱ्याच ठिकाणी हा प्रयोग आधीच झालेला असेल. कंपोस्टिंगचे प्रकार तुम्हाला वेगळे वेगळे करता येतील. उभं भांड, आडवं भांड, त्याच्यामध्ये गांडूळ नाही, त्याच्यामध्ये शेण, शेण नाही, ओलसरपणा, कोरडी माती, असे वेगवेगळे घेऊन तुम्हाला हे करता येईल. इरिगेशनच्या साठी ड्रिप इरिगेशन, प्लास्टिक बॉटल्स वापरायच्या, म्हणजे प्लास्टिक बॉटल्स ज्या काही फेकून दिल्या जातात त्याचा यूज केला जाईल आणि त्याच्या मदतीने झाडांना पाणी देण्याची सिस्टीम पण उभी करू शकतो. इको ब्रिक्स युझिंग प्लास्टिक, सध्याची व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी आणि युट्यूब युनिव्हर्सिटीमध्ये याचा खूप संचार आहे. बाटल्या वितळून त्याचे फरशा बनवून त्याच्या मदतीने आपण ग्राउंडवरती त्या अंथरू शकतो का? पण याच्यासाठी एखाद्या चांगल्या व्यक्तीचा मार्गदर्शन घ्या. कारण प्लास्टिकच्या बाटल्या वितळून त्याचं हे करत असताना, द्रवरूपात रूपांतर करताना शक्यता आहे की हार्मफुल गॅसेस बाहेर पडू शकत असतील. ई वेस्टचा सर्व्हे करता येईल आणि हा सर्व्हे करून त्याच्यामधल्या काय काय गोष्टी आपल्या उपयोगाच्या आहेत, त्याच्यामधून काय वेगळं काढू शकतो, असं सगळं आपल्याला पाहता येईल. हे सगळं काही आपण पहिल्या उपविषयामधला भाग पाहिला. आता याच्या नंतरच्या सेशनमध्ये आपण पुढचा भाग बघूत. सध्याशी मी इथेच थांबतो. पुढचा भाग, त्याच्यानंतर एनरोलमेंट, असं एक एक आपण करत जाऊत आणि त्याच्यानंतर आपल्याला या सगळ्या गोष्टी समजतील.